आज पिंपळनेर येथे आयुध निर्माणी भुसावळ यंत्र इंडिया लिमिटेड, सरकार उद्यम, रक्षा मंत्रालय, CSR योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे द्वारे मोफत वाटपासाठी आज शिबिर आयोजित केले होते। नंदुरबार लोकसभाचे लोकप्रिय खासदार श्री ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांचे प्रयत्नाने यश आले। शिबिराला खासदार श्री ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांचा प्रतिनिधी म्हणून तालुका अध्यक्ष श्री भानुदास गांगुळे उपस्थित झाले व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा शिबिराचा कार्यक्रम झाला व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला आयुध निर्माण कंपनीचे व्यवस्थापक नवीन कश्यप, पंकज खाडेकर, कृष्णा शिरसाट, झाडे साहेब, अजित बाबुल, संदीप भोये व लाभार्थी उपस्थित होते। लोकसभेचे लोकप्रिय खासदार ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांनी पण एक केंद्र सरकारच्या माध्यमाने विविध योजना देण्यासाठी सहकार्य करतात आणि यासाठी सुद्धा त्यांनी पाठपुरावा आणि सहकार्य केलं। ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांनी या संस्थेच्या प्रतिनिधी झाडे साहेबांना सांगितलं की माझे प्रतिनिधी म्हणून भानुदास गांगुळे येतील आणि त्यांनी पण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या माध्यमाने मी पण शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये साहेब जे काही सहकार्य खासदार साहेबांचं राहील ते नक्कीच खासदार साहेबांचा निरोप आहे ते सहकार्य मिळेल। या तालुक्यामध्ये 12,000 दिव्यांग बांधवांची नोंदणी झालेली आहे पंचायत समितीमध्ये। अजूनही बऱ्याचशा लोकांना त्याचा लाभ मिळाला नाही। नजीकच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या CSR फंडामधून दिव्यांग बांधवांना जास्तीत जास्त आपण लाभ मिळवून देऊ। मी पण एक दिव्यांग आहे, त्याच्यामुळे मला पण या बाबतीत आस्था आहे। आपल्याला मी सगळ्यांना व्यक्तिगत फोन केले सर मी यांना खासदार साहेबांच्या वतीने तुम्ही या आणि आपल्याला हे वाटप करावायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा वाटपचा कार्यक्रम झाला। मला विशेष आनंद झाला। परवा योगायोगाने राहुल गांधींचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी दिव्यांग बांधवांना वाटप झाला, त्याच्यामुळे मला अधिक विशेष आनंद झाला। 1972 पासून ही संस्था या देशामध्ये काम करते आहे, परंतु तळागाळापर्यंत योजना यायला उशीर लागतात। असं जरी असलं तर नजीकच्या काळामध्ये जास्तीत जास्त लाभ आपल्या या तालुक्यातल्या मतदारसंघाच्या लोकांना खासदार गोवाल पाडवी साहेबांच्या रूपाने मिळवून देऊ अशी ग्वाही देतो। मला बोलण्याची संधी अतिथींचं मी स्वागत करतो आणि शिरसाट भाऊ तुम्ही आणि साहेब आमच्या तालुक्याला पुढच्या वेळी जास्तीत जास्त लाभ मिळवून द्या। हा पुरोगामी विचारसरणीचा साक्री तालुका आहे। आमचा सगळ्या लोकप्रतिनिधी निश्चितपणे तुम्ही सांगाल ते आम्ही मदत करू आणि मदत करणार। धुळे जिल्ह्यामध्ये आज साक्री तालुका एक वैशिष्ट्य आहे की चांगल्या कामासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे मदत करत असतो आणि या योजनेला निश्चितपणे मदत करू असं मी पुन्हा एकदा खासदार गोवाल पाडवी साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। 2 शब्द संपवतो। धन्यवाद। नंतर नवीन कश्यप साहेब कार्य प्रबंधक आयुध भुसावळ आणि आपले प्रेरणादायी लाभार्थी बंधू भगिनींनो आणि कार्यकर्त्यांनो आजचा हा कार्यक्रम आहे। यावर्षी